नमस्कार. आज एवढा पाऊस असताना पण तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण आज सुरू करूया आदि शंकराचार्यांच्या गोष्टीपासून. काही जण म्हणतात 8व्या शतकात, काही जण म्हणतात इसवी सन पूर्व 5व्या शतकातली गोष्ट आहे. आदि शंकराचार्यांचा काळ विवादित आहे, दोन प्रकारे पकडला जातो. जे काही आहे साधारण 2000 वर्षापूर्वीची गोष्ट नक्की असं आपण पकडून धरू. तर तेव्हा 8 वर्ष ते शंकराचार्य असताना घरातून बाहेर पडतात गुरुच्या शोधात. नर्मदेच्या किनारी शोध घेत जात असतात. तिथे गोविंद भागवतपाद एका गुहेमध्ये ध्यान धारणा करत असतात आणि ते जाता जाता तिकडे त्या गुहेत शिरतात, गुहेच्या दरवाजाशी पोचतात आणि हे साधना करताना थांबतात आणि विचारतात कोण आहेस तू. आणि तेव्हा शंकराचार्य 6 श्लोक सांगतात. ते निर्वाण षटकम म्हणून मानले जातात अशी आख्यायिका आहे. जो मी अभ्यास केला, सगळं गोष्टी बघितल्या, त्या ह्याच्यावरून ही जास्त आख्यायिका किंवा दंतकथा म्हणून पकडायला हरकत नाही आहे. कारण का जे अद्वैत ज्ञान शंकराचार्य या 6 श्लोकात सांगतात, कारण हे सांगितल्यावर स्वामी गोविंद भागवतपाद शंकराचार्यांना शिष्य म्हणून घेतात. एवढं ज्ञान सांगितल्यावर त्यांना शिष्य बनायची गरजच खरं तर उरणार नाही. आणि दुसरं असं, आपल्या दत्तात्रयांची अवधूत गीता जर आपण नीटपणे बघितली, अष्टवक्र गीता जर नीटपणे बघितली आणि श्रीकृष्णांनी म्हणजे जेव्हा विष्णूच्या स्वरूपात हंस बनून हंस गीता जेव्हा ब्रह्माला सांगितली, अवधूत गीता, अष्टवक्र गीता आणि हंस गीता या तिन्ही गोष्टींमध्ये म्हणजे साधारण तुम्ही बघितलं तर 200-300 श्लोक आहेत. त्या श्लोकांचं जर सार काढायचं ठरवलं तर हे 6 श्लोक आहेत. या 6 श्लोकांचं ओरिजिन या 3 ह्याच्यात नक्की मिळतं. माझ्याकडे सगळे रेफरन्सेस, क्रॉस रेफरन्सेस आहेत, पण इथे काही जणांना 6 श्लोकच नीट माहिती नाहीये, त्यांनी कधी वर्षानुवर्ष म्हटलेले नाहीयेत. मग अजून पुढे सांगणं फार कठीण आहे आणि ते आता उपयोगाचं नाहीये. त्यामुळे ते 6 श्लोक कुठले ते आपण पहिले समजून घेऊया. त्यांनी ते सार काढलेलं आहे, पिळून अमृत काढतात त्या प्रकारे शंकराचार्यांनी जे सांगितलंय ते इतके चपखल श्लोक बनवलेले आहेत की याच्यात तुम्हाला अवधूत गीतेचं, अष्टवक्र गीतेचं आणि हंस गीतेचं सारभूत ज्ञानामृत आपल्याला मिळून जातं. तर हे जे निर्वाण षटकम जे आहे, निर्वाण आणि षटकम या दोन गोष्टींचा भाग. षटकम म्हणजे 6 षटक, 6 बॉलची ओव्हर. तसं निर्वाण षटकम, निर्वाण म्हणजे फॉर्मलेस, कम्प्लीट इक्वॅलिटी, समत्व बुद्धी सगळी आलेली आहे. निर्वाणाला पोचला तो, त्याचं निर्वाण झालं जे म्हणतो. तर ते निर्वाणाला पोचण्याची ज्या श्लोकांमध्ये ताकद आहे ते निर्वाण षटकम. आता निर्वाण षटकम आपल्याला जर समजून घ्यायचं आहे तर इथपासून इथपर्यंत 6 श्लोक आहेत. जसं अथर्वशीर्ष लिहिलं होतं तसं निर्वाण षटकातले 6 श्लोक लिहिलेले आहेत. युट्यूब वरती SP बालसुब्रमण्यमचं निर्वाण षटकम त्यांनी खूप सुंदर पद्धतीने गायलेलं आहे. इतरही बऱ्याच जणांचे आहे, पण त्यांचं सगळ्यात सुमधुर कानाला ऐकायला, त्यामुळे रोज तुम्ही ऐकलं तर ते तुम्हाला खूप आवडायला लागेल. हळूहळू प्रत्येक वेळेला झोपायच्या आधी तुम्ही निर्वाण षटकम मनातल्या मनात म्हणा. 2ऱ्या, 3ऱ्या किंवा 4थ्या श्लोकापर्यंत तुम्हाला झोप लागलेली असेल आणि जाग आल्यावर ते उरलेले श्लोक कंप्लीट करा. तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून जगाकडे बघायला लागाल. ईशा फाउंडेशनचे सद्गुरू जे आहेत ते बऱ्याच वेळेला सांगतात, झोपायच्या आधी 2 वेळा म्हणा, आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द माइंड. इनडायरेक्टली ते निर्वाण षटकमच सांगतायत, फक्त 2 शब्दात सांगतायत, आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द माइंड. एवढंच म्हणत राहा आणि झोपा. म्हणजे तुम्ही स्वतःला डिटेच करा तुमच्या फॉल्स आयडेंटिटी पासून. तर निर्वाण षटकामध्ये जे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यापूर्वी आपली पार्श्वभूमी जरा पक्की झाली पाहिजे की नक्की ते काय सांगतायत. ते जे शब्द वापरलेले त्या शब्दांचे काय अर्थ आहेत ते माहिती असतील तर तो श्लोक बघण्यात अर्थ होतो. तर आपण पहिले त्यांची व्होकॅब्युलरी, शब्द जे आहेत आणि त्यांच्या व्याख्या ज्या आहेत त्या समजून घेऊ, मग श्लोकांकडे जाऊ. म्हणजे नेमकं ते काय म्हणतात ते आपल्याला कळायला मदत होईल. सुरुवात करूया. तैत्तिरीय उपनिषदात पंचकोश सगळे डिस्क्राईब केलेले आहेत.
आपलं शरीर पंचकोशांचं बनलेलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, 5 लेअरचं बनलेलं आहे. अन्नमय कोश आपल्याला डोळ्याने दिसतो, ते जे शरीर दिसतंय, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, सप्तधातू. आता अन्नमय कोशात सप्तधातू म्हणजे 7 धातूंनी शरीर बनलेलं आहे. कुठले? रक्त, रस, मेद, मांस, मज्जा, अस्थि आणि शुक्र. हे कॉन्स्टिट्युएंट्स त्यांनी दिलेले आहेत शरीराचे. दुसरं, त्याच्यात पंचकर्मेंद्रिय पण आहेत. 5 कर्मेंद्रिय आहेत आपल्या शरीरात. बोलण्याचं त्याला वाक म्हणून म्हणतात, वाक, वाचा. तर शंकराचार्यांनी वाक शब्द वापरलाय म्हणून मी वाक ठेवलाय. पाणी म्हणजे हात, पाणी, हाताने आपण काम करतो. पादम म्हणजे पाय, चोपस्थ पायू म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम. शंकराचार्यांनी जो मीटर वापरलाय हे निर्वाण षटकम सांगण्यामध्ये, त्याच्यात सगळी लिस्ट जर घातली तर तो मीटर चुकतो, छंद चुकतो. त्यामुळे त्यांनी आयडिया काय केली, बऱ्याच ठिकाणी 5 गोष्टी जिथे आहेत तिथे त्यांनी 4च वापरले, 5वं तुम्ही समजून घ्या, तेवढे तुम्ही हुशार आहात, असं त्यांचा अभिप्राय. तर 5 कुठले आहेत ते आपण समजून घेऊ, म्हणजे कुठली काढली ते पण आपल्याला कळेल. बऱ्याच ठिकाणी त्यांनी हा प्रकार केलेला आहे सुरुवातीच्या 2-3 श्लोक मध्ये. तर आपण येऊया, पंचकर्मेंद्रिय कुठली? वाक, पाणी, पादम, चोपस्थ पायू आणि जननेंद्रिय. शंकराचार्यांनी जननेंद्रिय काढले, 4 गोष्टी ठेवल्या त्यांच्या श्लोकामध्ये. नंतर येऊया प्राणमय कोश. प्राणमय कोश मध्ये 5 वायू आहेत, प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. ते त्यांनी डिटेल दिलेले नाही आहेत. त्यांनी नच प्राण सद्यो म्हणजे प्राणवायू एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे. मग मनोमय कोश, मनोमय कोशात काय येतं? मन येतं, चित्तवृत्ती येतात. पंच ज्ञानेंद्रिये जी आहेत, जी आपल्याला ज्ञान ग्रहण करण्याची, ती तुम्ही अन्नमय कोशात पकडू शकता किंवा मनोमय कोशातही पकडू शकता. तर ते पंच ज्ञानेंद्रिय कुठली आहेत? तर आपल्याला जिभेनी चव कळते, जिव्हा म्हणजे चव कळाला, घ्राण म्हणजे नाकाचा वास घ्यायला, नेत्र बघण्यासाठी आणि श्रोत्र म्हणजे कानाने ऐकण्यासाठी. 5वं जे आहे त्वचा, स्पर्श, ते स्पर्श शंकराचार्यांनी याच्यात काढलेले आहे. 4च घेतलेले ज्ञानेंद्रियांपैकी. मग विज्ञानमय कोश जो आहे तो बुद्धीचा आणि आनंदमय कोश इज ब्लिस बॉडी, निखळ आनंदाचा. आता आपण दुसरी संज्ञा डेफिनेशन घेऊया. पंचमहाभूते म्हणजे काय ते आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा केलेलं आहे, बऱ्याच जणांना माहिती पण असेल. फक्त त्याचे शब्द त्यांनी जे वापरले ते मी घेतोय. व्योम, व्योम म्हणजे आकाश. नंतर वायू, चैतन्य वायू. वायू जो असतो तो चैतन्य, चंचल असतो, म्हणून त्याच्यापासून मन तयार होतं असं म्हणतात. आणि व्योम, आकाश जे आहे ते शून्यकारी असतं, निश्चल असतं, अवकाश असतं, ते अनुभवता येतं. आकाश जे आहे ते शून्यकारी, निश्चल पण अनुभवता येणारं असतं, म्हणून त्याला आकाश ही संज्ञा आहे. जर आकाश शून्यत्वाच्या पलीकडे असतं, ते जर अनुभवता येणार नसतं, निराभास असतं किंवा उपाधी रहित आकाश हे नावच नसतं, तर ते ब्रह्मासारखंच आहे. ब्रह्म आणि आकाश ऑलमोस्ट सिमिलर आहेत, पण ब्रह्म हे अनुभवता येत नाही, ते अनुभवाच्या पलीकडे आहे. अनुभव येण्यासाठी 2 जण लागतात, अनुभव घेण्याची गोष्ट आणि अनुभव घेणारा, आणि तिसरी गोष्ट इन्स्ट्रुमेंट टू एक्सपिरियन्स. पण अद्वैतात, ब्रह्मात एकच आहे. मग अनुभव कसला घ्यायचा आणि कोण घेणार आणि कशाने घेणार, सगळं एकच आहे. त्यामुळे ते अनुभवाच्या पलीकडे अनुभूतीपूर्ण आहे. तर ते आकाश जेव्हा तुम्ही अनुभवाच्या पलीकडे निराभास असतं, शून्यत्वाच्या पलीकडे, तेव्हा ब्रह्मस्वरूप असतं. पण तेज, अग्नी, उष्ण सतेज, आप, मृदू ओलेपण. आप म्हणजे जल, पाणी, आणि पृथ्वी, भूमी. शंकराचार्यांनी भूमी शब्द वापरलाय, ते जड आणि कठीण. तर हे डेफिनेशन झाल्या, ज्या बऱ्याच ह्याच्यात वापरल्या गेलेल्या आहेत. आता आपण विवेकानंदांचे पुष्ट घेऊया. ते म्हणतात, एकदा एक माकड चाललेलं असतं जंगलातून. आता माकड म्हटल्यावर आपल्या मनात काय येतं? जे चंचल आहे, एका ठिकाणी बसत नाही, इकडे उडी मार, तिकडे मग कर, काहीतरी खाजाव, काहीतरी वरती खालती कर, उलट लटक. जर तुम्ही माकडांची फॅमिली बघितली कुठे जंगलात, तर त्यांच्या काय चालू असतात? थोडक्यात माकड चेष्टा. तर माकड स्वस्थ काही बसलेलं नसतं,
आणि एकदा काय होतं, ते माकड पितं दारू. आधीच ते माकड आणि त्यातून ते पितं दारू. मग त्याच्या चेष्टांना तर उतच येतो, ते वाटेल तसंच बरायला लागतं, उड्या मारायला लागतं, जोखंड्या द्यायला लागतं आणि विचित्र सगळे कलाकारी करायला लागतं डबल याच्यात. आणि तेवढ्यात त्याला एक विंचू चावतो. आधीच माकड, त्याच्यात प्यायली दारू आणि त्याच्यात चावला विंचू. म्हणजे थैथयाटही जोरजोरात, आरडाओरडी जोरजोरात. नक्की ते काय करते कोणाला कळण्याच्या पलीकडे. आणि भरीसभर कळस म्हणून त्याच्यात शेवटी शैतान घुसतो. आणि तो शैतान घुसल्यावर त्या माकडाची काय वाताहत होते ही वर्णनाच्या पलीकडे. तसं मन, बुद्धी, अहंकार जर आपल्याला पाहिजे तर मन हे माकडासारखं असतं. मन हे माकडासारखं असतं, चंचल. तर मनाची डेफिनेशन जेव्हा आपण बघतो तेव्हा काय असतं ते संकल्प विकल्प. त्याच्यात एकदा एक येतं, एकदा एक गोष्ट येते. ही करू का ती करू, ती करू का ती करू, टू बी ऑर नॉट टू बी. हे सगळे मनाचे खेळ असतात. जे सगळ्या उतरंडी रचवतात, परत मोडतात, मनोरथ बांधतात, फोडतात. हे करू ते करू, नक्की काय नाही. सगळी चंचलता, वायू तत्वापासून आलेलं हे मन. आणि त्याच्यात त्या मनाने दारू प्यायली कुठली तर वासनेची इच्छा. त्याच्या मनात तृष्णा निर्माण झाली, डिझायर निर्माण झाली. मला हे आवडतंय, मला हे पाहिजे, मला हे करायचंय. त्यामुळे त्याची चंचलता अजूनच बरीच वाढली. त्याला जेव्हा त्याच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तेव्हा विंचूरूपी द्वेषाने त्याला डंख मारला, जेलसी निर्माण झाली. मिळत कसं नाही, दाखवतोच मी. ते मन अजूनच अस्थिर होऊन गेलं आणि शेवटी अहंकाराचा शैतान त्याच्यात घुसला. तेव्हा मनाची अवस्था काय वर्णावी. तर रामदास स्वामी आणि ज्ञानेश्वरांनी काय डेफिनेशन दिलेले आहेत अंतःकरण, मन, बुद्धी, अहंकार या आपण थोडक्यात बघूया. आणि का मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम ही सुरुवात आहे शंकराचार्यांची. मग मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, चित्त म्हणजे काय आपण ऐकलंय. हे चार गोष्टी झाल्या, एक गोष्ट सोडली, त्याचं नाव आहे अंतःकरण. तर सुरुवात करूया अंतःकरण. जसं प्रत्येक ह्याच्यात एक एक सोडतायत तसे त्याने अंतःकरण सोडलं, तो छंद लागण्यासाठी, मीटर लागण्यासाठी. तर आपण अंतःकरण म्हणजे जाणीव, जी आपल्याला जाणीव असते की आपण जिवंत आहोत. आपण कुठल्याही मनात विचार नसतील, संकल्परहित जे आपली वृत्ती असते त्याला अंतःकरण असं म्हणतात. तर कुठलाही विचार नसतो, हे पाहिजे ते पाहिजे, काय नाही, काही ठरवलेलं नसतं, नथिंग. जस्ट वी आर अवेअर, कॉन्शियस, और वी कॅन से माइंडफुल. हा जो कॉन्शियसनेस विदाउट मेमरी और विदाउट थॉट्स जो असतो त्याला म्हणतात अंतःकरण, मूळ स्फुरण, निर्विकल्प. आता इथे या जाणीवेमध्ये जेव्हा संकल्प आणि विकल्प तयार होतात की हे करू का ते करू, असं करू का तसं करू, तेव्हा त्याला मन म्हटलं जातं. आता मन जे आहे ते इंद्रिय आणि बुद्धी याच्या मधल्या जागेत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझारिलीये जागे, म्हणजे यांच्या मध्यभागी आहे. त्या हे जे मन आहे ते रजोगुणाच्या खाद्यावर आहे. रजोगुण जो आहे तो अहंकारातून तयार होतो. हा अहंकार वृत्तीच्या उरावर बसून हे मन सगळ्यांना त्रास देत असतं आणि हे फार फसवं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निळीमा अंबरी, आकाश जसं फसवं निळं दिसतं किंवा मृगतृष्णा लहरी, जे तुम्हाला मृगजळ दिसतं त्या लहरी ज्या दिसतात विराटच्या, त्या कशा फसव्या असतात, तसं हे फसवं आणि निष्फळ आहे. ही केवळ कल्पनाच आहे. मन हे वास्तवात नसतं, ते केवळ कल्पनाच आहे. ज्याच्या संगे, या मनाच्या संगे जीवदशा वस्तूला, ब्रह्मत्वाला जीवदशा प्राप्त होते या मनामुळे. मनोरथाची उतरंडी उतरी रची, तुम्ही उतरंडी रस्ता उतरवता सगळं मनाने. जे भुलीचे कुहर, भुलीचे कोठार आहे आणि झाकविले वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकवले गेले. मनामुळे बुद्धीचं द्वार झाकवलं जातं. आता बुद्धी म्हणजे काय, मनात संकल्प विकल्प उठला, पहिले जाणीव अंतःकरण, मग संकल्प विकल्प उठला मन. आता बुद्धी जे आहे ते निश्चय करतं, म्हणजे जेणेकरिता अनुमान पुढे निश्चय तो जाणं रूप बुद्धीचे. आता निश्चय म्हणजे काय, हे सुख हे दुःख, हे पुण्य हे
पाप, हे मैळ हे चोख म्हणजे हे अपवित्र आहे, हे पवित्र आहे, ऐसे जे सांगतं, किंवा जिथे हे अधम आहे हे उत्तम आहे, किंवा हे सानं आहे हे थोर आहे म्हणजे लहान मोठं आहे, हा जो फरक दाखवला जातो, जी दिठी पारखी जे विश्वजीवी, जे विषय आहेत त्यांची पारख ज्या गोष्टींनी होते त्या गोष्टीला बुद्धी असे म्हणतात. म्हणजे बुद्धी डिसाईड करते काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय उत्तम आहे, काय खराब आहे, काय पाप आहे, काय पुण्य आहे. आता शेवटी चित्त, चित्त जे आहे, जे वस्तूचा निश्चय केला म्हणजे बुद्धीने निश्चय केला, जाणीव झाली अंतःकरणात, संकल्प विकल्प उठला मनामध्ये, बुद्धीने निश्चय केला नक्की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय करायचं नाही करायचं, आणि ते निश्चय केल्यानंतर पुढे तो विषय तुम्ही चिंताला लागला, मनात चिंतू लागला, तर ते चिंतन त्याला म्हणतात चित्त. आता शेवटचं उरलं अहंकार. पुढे कार्याचा अभिमान धरणे, ऐसा कार्यास प्रवर्तने तोची अहंकार. म्हणजे आता हे कार्य करायचंय, आता हे कार्य करायचंय म्हणजेच काय, तिथे अहंकार निर्माण झाला की मी करणार, माझं करणार, म्हणून अहंकार निर्माण झाला की मोक्ष काही मिळत नाही. म्हणून अष्टवक्र गीतेत, अवधूत गीतेत आणि अंश गीतेत काही श्लोक आहेत ते मध्ये मध्ये घातले. यथा न अहम तदा मोक्षो, यथा अहम बंधनम तदा. जेव्हा अहम नसतो तेव्हा मोक्ष, अहम असतो तेव्हा बंधन झालं. एकदम सोपं. रामदास स्वामी अजून सोप्या भाषेत सांगतात, मीपणे, मीपणे म्हणजे अहमपणे, मीपणे वस्तू ना कळे, वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, तुमची खरी आयडेंटिटी. मीपणा आला की ब्रह्मवस्तू कळेनाशी होते, भक्ती मावळे परमार्थ पुढे. मीपणा आला की वस्तू न कळे, भक्ती मावळे परमार्थ पुढे. म्हणून ते काय म्हणतात, मी पण जाणवणी त्यागावे. अहमभाव समजून घ्या, अहंकार समजून घ्या आणि तो त्यागा. मी पण जाणवून त्यागावे, ब्रह्मोनी अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. हे झालं मीपणाचं, अहंकाराचं डिटेल. आता येऊया षड्रिपू, जे शंकराचार्य 4थ्या श्लोकात सांगतायत. षड्रिपू बहुतेकांना माहिती आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ. तर याच्यात त्यांनी जे वापरले षड्रिपूसाठी शब्द, त्याच्यात त्यांनी कामाच्या ऐवजी राग हा शब्द वापरलाय. राग म्हणजे अटॅचमेंट. त्या अटॅचमेंट मधून डिझायर तयार होतात. सुखानुषयी राग जेव्हा, किंवा भगवद्गीतेत एक फेमस श्लोक आहे, ध्यायतो विषयांकुंच संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. आणि मग पुढे त्याने अजून डिटेल दिलेलं आहे. पण त्याच्यात अटॅचमेंट मधून, संघामधून काम तयार होतो. तर राग म्हणजे अटॅचमेंट, क्रोध म्हणजे द्वेष, क्रोधाचाच एक पार्ट आहे द्वेष, म्हणून त्यांनी द्वेष हा शब्द वापरलेला आहे. लोभ, मद, मोह, मत्सर. पुढे पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. थोडेसे विरोधाभास आहेत. धर्म आणि अर्थ अपोजिट आहेत. जिथे धर्म आहे, एथिक्स आहे, तिथे पैसा येऊ शकत नाही. तिथे पैसा आहे तिथे पूर्ण एथिक्स येऊ शकत नाही. तर तुम्ही सगळी गोष्ट 100% एथिकल करायला गेला तर पैसा येऊच शकत नाही तिथे. हे अपोजिट आहे. काम आणि मोक्ष, जिथे काम आहे तिथे मोक्ष येऊ शकत नाही, जिथे मोक्ष आहे तिथे काम येऊ शकत नाही. दोन्ही अपोजिट, पण हे 4 पुरुषार्थ मानले गेलेले आहेत. आता शेवटचे सेकंडला 2-3 पॉईंट फक्त उरलेले आहेत डेफिनेशनचे. मग आपण श्लोकांकडे जाऊया. त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे मगाशी मी जे सांगितलं, अनुभव्य, अनुभाविता आणि अनुभव. ज्याचा अनुभव घ्यायचा ती गोष्ट, ज्यांनी अनुभव घ्यायचा ते इन्स्ट्रुमेंट, आणि जे मिळतं त्याला म्हणतात अनुभव. तर या 3 गोष्टी गरजेच्या असतात त्रिपुटीमध्ये, जे द्वैतातच शक्य आहे. अद्वैतात एकच आहे, 2 नाहीच आहेत तर 3 कुठून येणार. तर पुण्य आणि पाप हे आहे अनुभव्य. मंत्र, तीर्थ, वेद, यज्ञ हे इन्स्ट्रुमेंट आहेत पुण्य कमवायची. मंत्र, तीर्थ, तीर्थाला जाणे, वेद वाचणे किंवा वेदांचं अनुकरण करणे, यज्ञ क्रिया, हे त्यांनी श्लोकात वापरले म्हणून मी इथे घेतलेले. आणि सुख दुःख, तुम्हाला शेवटी अनुभव कसला येतो, सुख दुःखाचा. पण हे सगळं द्वैतातल्याच गडबडी आहे. ज्ञेय, आता भगवद्गीतेत श्रीकृष्ण 2 वेगळ्या प्रकारे सांगतात. ज्ञेय, ज्ञान, परिज्ञाता. ज्ञेय म्हणजे विषय, वास घ्यायचं,
बघायचं, ऐकायचं, या ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतात ज्ञेय. वास घ्यायचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, बघायचं इन्स्ट्रुमेंट आहे, ऐकायचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला श्रीकृष्ण म्हणतात ज्ञान. आणि जे एक्सपिरियन्स करतो जीवपणे भ्रमित होऊन, जो जीव स्वतःला समजतो मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी अहंकार आहे, तो भ्रमित झालेला असतो, त्याला जीव म्हणतात. तो जो एक्सपिरियन्स करतो त्याला म्हणतात ज्ञाता. तो ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता. आणि ह्याचं कन्व्हर्जन होतं ज्ञाता म्हणजे परिज्ञाता. तो कन्वर्ट होतो जेव्हा ऍक्शन घेतो, तेव्हा कर्त्यामध्ये ज्ञानाचं रूपांतर होतं करणम, इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्शन. आणि ज्ञेयाचं रूपांतर होतं कार्यामध्ये. थोडक्यात शंकराचार्य वापरतात अहम भोज्यम नैव भोजनम नैव भोक्ता. म्हणजे मी भोज्यम नाहीये, जे खाण्याची गोष्ट आहे ते मी नाहीये, ते खाण्याचं साधन पण मी नाहीये, आणि तो खाणारा आनंद घेणारा पण मी नाहीये. भोज्यम भोजनम भोक्ता मी नाहीये. आता एका साऊथ इंडियन माणसाने हे सद्गुरूंनी त्यांच्या एका पुस्तकात गोष्ट दिलेली आहे. खरी असेल खोटी असेल माहिती नाही, पण त्यांनी विनोद म्हणून दिली किंवा खरी दिलेली असेल. तर साऊथ इंडियन माणूस तो जातो हॉटेलमध्ये, चांगलं निर्वाण शकतो त्यांनी घासलेलं असतं, आणि तिथे मजबूत खातो, आणि शेवटी वेटर येतो, बिल देतो. काही बिल देत नाही, तो मॅनेजरकडे घेऊन जातो, हा बिल देत नाही. तर हा सांगतो अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी खाणारा नाही, काय नाही, काय नाही, मी कुठलं तुला बिल देऊ, मी काहीच केलेलं नाहीये. हे सगळं शरीराचे खेळ आहेत, प्रकृतीचे खेळ आहेत, मी याच्या नावा निराळा आहे. मग कोर्टात केस जाते, जज त्याला 100 फटके सुनावतो. तो म्हणतो हो मी काहीच केलं नाही, तुम्ही 100 फटके कुठले सुनावलेत? तो म्हणतो मी तुला कुठे सुनावले, तुझ्या शरीराला सुनावले. त्यामुळे हे सगळं वापरताना आपण विजडम अप्लाय करणं गरजेचं आहे, हा त्याचा उद्देश. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्रिपुटीच्या, हे कार्य, कारण आणि कर्तृत्व, ही त्रिपुटी जी आहे त्याच्यात संस्कृतमध्ये एक छान वाक्य आहे, कार्य कारण कर्तृत्वे हेतू प्रकृती उच्यते. म्हणजे प्रकृती या तिन्ही गोष्टी घडवत असते, तुमची खरी आयडेंटिटी नाही. जेव्हा शंकराचार्यांना विचारलंय हू आर यू, तू कोण आहेस, तेव्हा ते जेव्हा उत्तर देत आहेत तेव्हा किती डीप मध्ये देत आहेत. त्या 8व्या वर्षी म्हणजे फार बेस्ट होतं, पण शक्यही आहे ते जर साक्षात्कारी असतील आणि स्टार्ट पासूनच दिलं असेल तर. आता आपण पुढे येऊया. लास्ट 2 पॉइंट आहेत. क्लेश. क्लेश कुठले? पतंजलीने त्यांच्या योगसूत्रात क्लेश सगळे डिटेलमध्ये दिलेले आहेत. तर जे क्लेश आहेत ते 5 पकडले गेलेले आहेत, क्लिष्ट आणि अक्लिष्ट, म्हणजे कॉम्प्लिकेटेड किंवा साधे. आपण सिंपल लिस्ट बघूया. पहिला जो सगळ्यात मेन क्लेश आहे, या सगळ्या जगातील सगळ्या दुःखांचं मूळ, दॅट इज अविद्या. अविद्या म्हणजे काय? जे नित्य आहे, जे पवित्र आहे, जे सुख आहे आणि जे आत्मन आहे, ब्रह्मन आहे, ते तुम्ही दुसऱ्या कशालाच तरी समजताय. म्हणजे जे अनित्य आहे त्याला तुम्ही नित्य समजताय, जे अपवित्र आहे त्याला पवित्र समजताय, जे दुःख आहे त्याला तुम्ही सुख समजताय, आणि जे आत्मा नाहीये त्याला तुम्ही आत्मा समजताय. म्हणजे शरीरालाच तुम्ही देहबुद्धीने पकडलंय किंवा मनाला तुम्ही देहबुद्धीने पकडलेलं आहे. हे जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे या मोहात, मायेमुळे, त्याला म्हणतात अविद्या. अविद्येतून जन्माला येते अस्मिता. अस्मितेची त्यांनी व्याख्या दिली आहे, दृक् दर्शन शक्यो हो एकात्मता इव अस्मिता. एखादी गोष्ट तुम्ही बघितली आणि ती तुम्हाला स्वतःच वाटायला लागली तर ती अस्मिता होते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मोबाईल मी घेतला काही वर्षांपूर्वी, तो मोबाईल माझा आहे पण मी मोबाईल नाहीये, ते आपल्याला सगळ्यांना कळतं. पण हे शरीर आपण काय 40, 50, 60 वर्षापूर्वी घेतलंय ते आपण स्वतःच समजतोय. ते शरीर माझं आहे पण मी शरीर नाहीये हे आपण समजू शकत नाहीये. इथे अस्मिता आली, स्वतःला आपण शरीर समजायला लागलो. मी जाडा आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी फास्ट आहे, स्लो आहे, किंवा आपण स्वतःला मन समजायला लागलो. मी आनंदी आहे, मी दुःखी आहे, मी रागवलोय, चिडलोय, किंवा आपण स्वतःला बुद्धी समजायला लागलो. मी हुशार आहे, हा ड आहे, हे बरोबर आहे, चुकीचं आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती अस्मिता झाली.
मग राग द्वेष, सुखानुषयी राग, दुःखानुषयी द्वेष. सगळी जी इंग्लिश मधली सेल्फ हेल्प बुक आहेत त्याच्यात हे पॉइंट ते एकदम कॉमनली घालतात. वेन युअर डिझायर इज फुलफिल्ड, ग्रीड डेव्हलप्स, लस्ट डेव्हलप्स. सुखानुषयी राग, सुख मिळायला लागलं की अटॅचमेंट तयार होते. राग म्हणजे अटॅचमेंट, अटॅचमेंट तयार होते. मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. हाव तयार झाली, सगळी धावत आहे. जेवढं मिळेल तेवढं अजूनच पाहिजे. चलती का नाम गाडीमध्ये के.एन. सिंग जो विलन असतो त्याला शेवटी मधुबालाच्या वडील विचारतात की तुझ्याकडे एवढे पैसे आहेत तरी तो मुलीला किडनॅप का करतोय माझ्या. तो म्हणतो, त्याचे डायलॉग आहे, तुम्हें पता नहीं पैसों वालों को ही पैसों की जरूरत पड़ती है, भूखे को दो वक्त की रोटी मिली बहुत हो गया. म्हणण्याचा उद्देश किती पाहिजे तरी हाव संपतच नाही, ते अजूनच वाढते. सुखानुषयी राग, दुःखानुषयी द्वेष. एखादी मनासारखी गोष्ट नाही झाली की द्वेष निर्माण झाला, चीड निर्माण झाली, व्हायलन्स, अँगर तयार झाला, हेट्रेड तयार झाली. आणि शेवटी ही अविद्या, अस्मिता, राग, द्वेष यांनी तुमच्या आवडीनिवडी निर्माण झाल्या. जन्मापासून आतापर्यंत तुम्ही स्वतःची एक आयडेंटिटी बनवलेली आहे आणि ती तुम्हाला खूप प्रिय आहे. मला एक फुगा आहे, कोणी टाचणी लावली तर मोठा आवाज येतो. मग अशा ह्याच्यात ती आयडेंटिटी जाण्याची भीती येते. तेव्हा मृत्यू येईल, तेव्हा मरण आल्यावर आपलं आयडेंटिटी गेली, मग काय वाटतं, मृत्यूची भीती. त्याला म्हणतात अभिनिवेश. आणि शंकराचार्य या अभिनिवेशला शंका म्हणून म्हणतात. न मृत्यूर्न शंका म्हणून जे आहे, तो शंका म्हणजे अभिनिवेश, मृत्यूची भीती. आता मृत्यू जो आहे तिच्यात भगवद्गीतेत 2 छान श्लोक दिलेले आहेत. ज्या गोष्टीला जन्म आहे त्या गोष्टीला मृत्यू नक्की आहे, आणि ज्या गोष्टीला मृत्यू आहे तिला परत जन्म आहे. हे जर नक्की आहे तर उगीच शोक का करता. जातस्य हि ध्रुवा मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्य च, तस्माद अपरिहार्यते. ही अपरिहार्य गोष्ट आहे. न त्वम शोचितुम अर्हसि, याच्यात शोक करत बसू नकोस. किंवा तू जन्माला येण्याच्या आधी कोण होतास, अव्यक्त होतास, आणि मेल्यानंतर कोण असणार आहे, परत अव्यक्त असणार आहेस. आत्ता कोण आहेस, व्यक्त आहेस. म्हणजे मी आधी कोण होतो, जो मी नंतर असणार आहे तो. मग ह्याच्याकरता परत दुःख का करून घेतोयस. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. अव्यक्तादिनी भूतानी, पहिले तू अव्यक्त होता, मध्य आता तू व्यक्त झालेला आहेस. व्यक्त मध्यानी भारत. भारत म्हणजे अर्जुनाला म्हणतात अव्यक्त निधनान्यव्य, मेल्यानंतर निधन झाल्यावर तू परत अव्यक्तच असणार आहे. तत्र का परिदेवना, मग दुःख का करायचं. आता आपण येतो प्रश्न शेवटी, हू एम आय. त्यांना जेव्हा विचारलं त्या स्वामींनी की तू कोण आहेस. आता कोण आहे, गोविंद भागवत जेव्हा विचारतात तेव्हा सर्वसाधारणपणे कोण आहे याचं उत्तर 4 बेसिसवर दिलं जातं. जाती, गुण, क्रिया, संबंध. जाती म्हणजे तुमचा धर्म काय, कुठे जन्माला आला, जात पात काय आहे, लक्षात आलं, तुमचा जन्म कुठे झाला, काय झाला, कुठल्या देशात झाला, ह्याच्यावरून. गुण, गुण म्हणजे तुम्ही काय, तुमच्या अंगी गुण आहेत ते त्याच्यावरून. म्हणजे तुम्ही पुरुष, मानव जातीत आलात, प्राणी जातीत आलात, किंवा काय, तुम्हाला आयडेंटिटी सांगायची ना, हू एम आय म्हणून. क्रिया, तुम्ही काय करताय, म्हणजे तुमच्या क्रिया काय, तुम्ही डॉक्टर आहात, हे आहात, इंजिनियर आहात, व्हॉट एव्हर इट इज, तुमची क्रिया काय. आणि संबंध, तुम्ही वडील आहात, स्त्री आहात, म्हणजे आई आहात, मुलगी आहात, बहीण आहात, ते संबंध. आता जर हू एम आयचं इकडे शोध घ्यायला गेलं तर जी तुमची खरी आयडेंटिटी आहे ना, त्याला जाती आहे, ना त्याला जन्म आहे, ना त्याला गुण आहे, ते निर्गुण आहे तुमची खरी आयडेंटिटी. ना त्याला क्रिया आहे, नैष्कर्म्य आहे ते, आणि ना त्याला काही संबंध आहे, ना ते पिता आहे, माता आहे, बंधू आहे, मित्र आहे, गुरु आहे आणि शिष्य आहे. यापैकी ते काहीच नाहीये. ते निर्विकल्प निराकार आहे आणि ते विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, सगळ्या इंद्रियां सगळीकडे ते पसरलेलं आहे. तर कसं पसरलंय, एक दुसरा श्लोक दिलं दुसरीकडे उदाहरण. जे आकाश आहे ते जसं मडक्याच्या आतपणे बाहेरपणे सगळीकडे आहे, तसं एकच सर्वगत व्योम मही अंत यथा घटे. घटाच्या आतपणे बाहेरच आहे एकच आकाश. त्याप्रमाणे नित्य निरंतर ब्रह्म, नित्य निरंतर ब्रह्म सर्व भूतगणे तथा, तसं सगळ्या भूतांमध्ये ते ब्रह्म सामावलेलं आहे. ते तुमची खरी आयडेंटिटी आहे. हे ब्रह्म जे आहे
ते कशाशी अटॅच नाहीये, संग नाहीये ना, ते कशापासून मुक्त झालेलं आहे, ते एकच आहे, दुसरं नाहीच आहे. तर दोन नाहीच आहे तर मुक्त होणार कशापासून आणि अटॅच तरी कशापासून, जिथे अद्वैतच आहे आणि ते लिमिटेड नाहीये, ते अपरिमित आहे, इन्फायनाइट आहे. इथे आपलं शंकराचार्यांचे सगळे श्लोक संपतात. तर आता आपण श्लोक बघू, मग आपण इकडे एक सुरुवात करून घेऊया. पहिले रामदास स्वामींनी दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरांनी थोडंफार दिलंय, टिळकांनी गीता रहस्यामध्ये ते बऱ्याच वेळेला उलगडून दाखवलेलं आहे. भगवद्गीतेवरच पारायण आहे सगळी. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, तुमची खरी आयडेंटिटी ब्रह्मन, ह्याला म्हणतात ब्रह्मज्ञान, जे आता मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमची खरी आयडेंटिटी तर अद्वैत ब्रह्मन, जे अद्वैत आहे, ब्रह्मन आहे, ते तुम्ही खरे आयडेंटिटी आहात. तो अकर्ता आहे, तो काहीच करत नाहीये. त्या अकर्त्याची आपण गेल्या वेळेला उदाहरण बघितली होती. सूर्य काही करत नाही, पृथ्वीवर सगळी कामं चालू आहेत. आकाश काहीच करत नाहीये, ढगांचे सगळे खेळ चालू आहेत. घरातला दिवा काहीच करत नाहीये, घरातली कामं सगळी चालू आहेत. प्रेक्षक काहीच करत नाहीयेत, कठपुतळ्यांचा खेळ चालू आहे. जर गेल्या वेळेस तुम्हाला आठवत असेल, गुणातीत हा, त्याच्यात आपण या गोष्टी बघितलेल्या होत्या. तर या अद्वैतापासून स्फुरण मूळ माया तयार झाली. आता मूळ माया जी तयार झाली, माया मिथ्या, ही मिथ्याच होती. तर कोणी केली हा प्रश्न येतच नाही, कारण ती मुळातच खोटी आहे. मग ती कोणी केली हा प्रश्न विचारू शकत नाही. विचारणारा कोण, उत्तर देणारा कोण? अद्वैतात सगळं एकच आहे. मग तिच्यापासून तयार झाली गुणक्षोभिणी माया, मग गुणमयी माया, आणि गुणमयी माया जडत्व पावल्यावर अविद्या माया तयार झाली. कार्य कारण कर्तृत्व त्याच्यापासून तयार झालं. तर गुणमयी माया 3 गुण, सत्व रज तम, पंचमहाभूते, जीवसृष्टी, 4 खाणी, 84 लक्ष योनी, पंचकारण, कुठली क्रिया होण्यासाठी, पंचीकरण, पंचकारण, कुठले अधिष्ठान म्हणजे आपलं शरीर, देह, कर्ता, जो जीव कर्ता म्हणून पकडलेला आहे तो ब्रह्मरूपी झालेला आहे. ऍक्च्युली तो काहीच करत नाही, प्रकृती करते. करणम, करण्याची सगळी साधनं, इंद्रिय, पृथक चेष्टा, वेगवेगळ्या क्रिया, आणि दैवम, दैवम म्हणजे अनुग्रह, विविध देवतांचा. आता सूर्य हा काही करत नाही, पृथ्वी व्यापारची आपण उदाहरणं बघितली. आता येऊया आपण शंकराचार्यांच्या 6 श्लोकांकडे. एवढी तयारी केल्यावर हे श्लोक तुम्हाला होपफुली चांगले जातील. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम. तर शंकराचार्य भागवत पादांना सांगतायत मी कोण आहे. तर ह्याच्यात मी कोण आहे ह्याला काही डेफिनेशनच नाहीये. मी इन्फायनाइट आहे, त्याला काही गुण नाहीये, त्याला काही वैशिष्ट्य नाहीये, तो सगळ्याच्या पलीकडे आहे. मग कसं सांगायचं? तर मी कोण नाहीये म्हणून मी सांगतो, आणि शेवटच्या श्लोकात साधारण आयडिया देतो की मी कोण आहे. ते जास्त सोपं वाटलं म्हणून त्यांनी सुरुवात अशी केली, नेती नेती, मी कोण कोण नाहीये. आता आपण इथे जर बघितलं तर अद्वैत ब्रह्मन जे आहे ते मी आहे. कोण नाहीये तर ही प्रकृती आहे, जी माया आहे. आणि मायेपासून काय काय तयार झालंय ते आपण इथे लिस्ट बघत होतो. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, 4 गोष्टी, मन, बुद्धी, अहंकार, चित्त. आणि हे कसं आहे, अंतःकरण पंचक. ह्याच्यात या 5 गोष्टी पकडल्या जातात. अंतःकरण म्हणजे जाणीव, मन म्हणजे संकल्प विकल्प, जेव्हा ते निश्चित करतात तेव्हा ती बुद्धी, जेव्हा ते तुम्ही परत चिंताला लागता, चिंतन करायला लागतात तेव्हा ते चित्त, आणि मी केलं ही भावना येते तेव्हा तो अहंकार. तर हे मी नाहीये, त्याच्या पलीकडचा मी आहे. दिस इज माय इन्स्ट्रुमेंट. मग मी पंच ज्ञानेंद्रिय पण नाहीये. कुठली ज्ञानेंद्रिय? न च श्रोत्र जिव्हे, श्रोत्र जिव्हे, न च घ्राण नेत्रे, श्रोत्र जिव्हे घ्राण नेत्रे, 4च घेतले, त्वचा घेतलेली नाहीये. म्हणजे मी पंच ज्ञानेंद्रिय पण नाहीये. पहिलं घेतलंय मी अंतःकरण पंचक नाहीये, दुसरं घेतलंय मी पंच ज्ञानेंद्रिय नाहीये, तिसरं घेतलंय मी पंचमहाभूत नाहीये. कुठलं? न च व्योम भूमीर न तेजो न वायू. मी व्योम नाहीये, भूमी नाहीये, तेज नाहीये, वायू नाहीये. काय नाही पकडलेलं? जल नाही पकडलेलं, आप नाही पकडलेलं. तर पहिले त्यांनी दिलंय मी अंतःकरण पंचक नाहीये, दुसरं दिलंय मी ज्ञानेंद्रिय नाहीये, पंच ज्ञानेंद्रिय, तिसरं मी पंचमहाभूत नाहीये. मग कोण आहे मी? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सच्चित आनंद आहे. एटर्नल एक्झिस्टन्स, एटर्नल ब्लिस, एटर्नल नॉलेज.
तो मी आहे, शिवच मी आहे, मीच शिव आहे, शिवोहम शिवोहम. दुसरं त्यांनी घेतलं श्लोक. मग अजून कोण कोण नाहीये? नच प्राण संज्ञो नवई पंचवायू. मी तो प्राण नाहीये, मी ते पंचवायू नाहीये. कुठले पंचवायू आपण मगाशी बघितले? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. नवा सप्त धातू, नवा पंचकोशा. मी ते सप्त धातू नाहीये त्या अन्नमय कोशातले, किंवा मी ते पंचकोशही नाहीये. त्याच्या पलीकडे हे सगळं मायेतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. मी माया नाहीच आहे. न वाक्पाणी पादम न चोपस्त वायू. म्हणजे मी पंचकर्मेंद्रिय पण नाहीये. दुसऱ्या श्लोकात त्यांनी पंचवायू नाहीये म्हटलंय, सप्तधातू नाहीये, पंचकोश नाहीये आणि पंचकर्मेंद्रिय पण नाहीये. तर कोण मी आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते कोण नाहीये आपण इथे डेफिनेशन घेतल्यामुळे ते जरा सोपं होतं. आता ते येतात मनोमय कोशाकडे. मनोमय कोशात षट रिपू आले. राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, लोभ. नमे द्वेष रागव, नमे लोभ मोह, मदो नैव मे नैव मात्सर्य भाव. आता इथे त्यांनी काम क्रोधाच्या ऐवजी द्वेष आणि रागव घेतलाय आणि छंद जुळवण्यासाठी त्यांनी अशी भाषा वापरलेली आहे. तर मी थोडक्यात हा षड्रिपू नाहीये. हे जे आहेत मनाचे खेळ ते मी नाहीये. मी चार पुरुषार्थ पण नाहीये. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष. आपण चार पुरुषार्थ बघितले होते, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. न धर्मो न चार्थो म्हणजे न धर्मो न च अर्थो न कामो न मोक्ष. हे मी नाहीये. तर कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता पुढे आले ते कुठलं? त्रिपुटीमध्ये. त्रिपुटीमध्ये काय? कर्ता कारण कर्तृत्व, जे प्रकृती आहे. प्रकृती रुच्यते. इथे जर आपण बघितलं वाक्य, कार्य कारण कर्तृत्वे हेतू प्रकृती उच्यते. तर इथे आता येतोय न पुण्यम न पापम. आता हे पुण्य पाप जर इथे बघितलं, आपण घेतलेलं होतं अनुभव्यचे. इथे पुण्य पाप होतं. अनुभाविता, मंत्र, तीर्थ, वेद, यज्ञ हे इन्स्ट्रुमेंट होतं पुण्य पाप, पुण्य कमवण्यासाठी. आणि जे अनुभव येतो तो सुख दुःखाचे, म्हणजे चांगल्या गोष्टी केल्या तर सुख मिळेल. सो त्याच्यात ते म्हणतात न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. ना मी पुण्य आहे ना पाप आहे, ना मी सौख्य आहे ना दुःख आहे. न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. ना मी मंत्र आहे, तीर्थ आहे, वेद आहे आणि यज्ञ आहे. थोडक्यात त्यांना म्हणायचंय की मी अनुभव्य नाही, अनुभविता नाही, अनुभव नाही. मी ज्ञेय, ज्ञान, परिज्ञाता नाही. मी कार्य करण करता नाही. मी थोडक्यात त्यांनी तिसरी लाईन म्हटली आहे, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. त्रिपुटी घेतलेली आहे. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. ना मी भोजन आहे, ना भोज्यम आहे, ना भोक्ता आहे. त्या त्रिपुटीच्या पलीकडे मी आहे. कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता ते सेकंड लास्ट श्लोक मध्ये आलेले आहे. लास्ट एक्सप्लेनेशन ऑफ नीती नीती. शेवटच्या ह्याच्यात मी कोण आहे म्हणून सांगताय. तर कोण नाहीये? न मृत्यूर्न शंका. मी मृत्यू नाहीये, ना मृत्यूची शंका आहे, म्हणजे मृत्यूची भीती. त्याला आपण अभिनिवेश क्लेशात बघितलेलं होतं. न मृत्यूर्न शंका न मे जाती भेदाहा. मी जाती भेद पण नाही, मला जातच नाहीये. पिता नैव मे नैव माता न जन्माहा. मी पिता नाहीये, माता नाहीये, मला जन्म पण नाहीये, मी अजन्म आहे. जी माझी खरी आयडेंटिटी आहे त्याला जन्म मृत्यूच नाहीये, तो त्याच्या पलीकडे आहे, अजन्म आहे. जसं आपण आयडेंटिटी, जाती, गुण, क्रिया, संबंध, हा संबंध जो आहे तो त्यांनी इथे पकडलाय. पिता नैव मे नैव माता न जन्माहा. न बंधू न मित्र गुरुर नैव शिष्य. मी यापैकी कोणीच रिलेशन मध्ये नाहीये. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता शेवटच्या श्लोकाकडे येऊया. मग मी कोण आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूप. जे काही निराकार आहे ते मी आहे. साकारम जे आहे ते सगळं माया आहे, ते अनृतम आहे. असा एक श्लोक आहे अष्टवक्र गीतेत. साकारम विद्धी अनृतम पांचभौतिकम. जे पाच भूतातून झालेलं आहे, साकार जे डोळ्यांना दृश्य दिसतंय ते खोटं समजा. निराकार जे आहे ते मी आहे. तो अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. त्या व्योमासारखं गटाच्या बाहेर सगळीकडे मीच आहे. नचा संगतम नैव मुक्तीर्न मेया. मी कशाशी अटॅच नाहीये, ना कशापासून फ्री आहे, आणि ना मी लिमिटेड आहे. त्याच्या पलीकडे मी आहे.
सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे 6 श्लोक जेव्हा ते सांगतात तेव्हा विवेकानंद हे सगळं सांगत सांगत अमेरिकेत गेले होते. तेव्हा त्यांना एकाने विचारलं, काय हो तुम्ही कधी दारू पेले का, स्त्रियांबरोबर राहिलात का, तुम्हाला काय माहिती आयुष्याचा आनंद काय, तुम्ही जन्मापासून ब्रह्मचारी, तुम्हाला कशाला तुम्ही शिवला नाही, तुम्हाला माहिती काय याचा आनंद काय असतो. विवेकानंद अद्वैताचं प्रतिपादन करणारे, त्याने अष्टवक्र गीता रामकृष्णांकडे असतानाच बऱ्याच वेळेला वाचलेली होती. रामकृष्ण त्यांना खास वाचायला लावायचे. तर विवेकानंद म्हणतात की तुम्हाला याच्यात आनंद मिळत नाही अशातला भाग माझं म्हणणं नाहीये, पण द्वैतातल्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आनंदाच्या शेवटी दुःखच लिहिलेलं आहे. कुठल्याही द्वैताच्या गोष्टीचं रूपांतर दुःखात झाल्याशिवाय राहतच नाही. आणि माझ्याकडे जर बघितलं, मी तो आनंद नाकारत नाही, परंतु नंतर दुःख घ्यायची माझी तयारी नाही. ज्याच्यात मी आनंद घेतोय तो न संपणारा आनंद आहे. माझं कशाला उदाहरण घ्या, साधा हत्ती आहे, त्याला जर सल्लकी झाडाची जर पानं खूप आवडायला लागली तर तो निम्म पल्लवांच्या मागे लागत नाही, निंबाच्या झाडाच्या पानांच्या मागे तो लागत नाही. म्हणून एक श्लोक आहे, न जातो विषया केली स्वारामम हर्षयन्ते अपि सल्लकी पल्लवी प्रीतम इव इवम निंब पल्लव. म्हणजे सल्लकी पानाची जर तुम्हाला ओढ लागली आणि गोडी कळली तर तुम्ही साध्या पानांच्या गोडीकडे जाणार नाही. त्यामुळे ते म्हणतात माझा जो आनंद आहे वैराग्याचा तो इतका उच्च आहे की तुमच्या आनंदापुढे एकदम कसपट आहे. लहान मूल जर म्हणालं की मला खेळण्याचीच खेळायचंय, मला मोठं व्हायचंच नाहीये, तर ते मोठ्या गोष्टींचा आनंद कसा घेणार. माझ्या बाहुल्यांचीच मला खेळायचंय तर ते मोठ्या गोष्टींचा आनंद घेणार तरी कसं. आता जे द्वैतात सगळीकडे दुःखच भरलेलं आहे, खरंच दुःख भरलंय का द्वैतामध्ये, असा काही जणांना प्रश्न पडू शकतो. दुसरीकडे एक छान श्लोक मोठा दिलेला आहे, द्वैत मूलम अहो दुःखम न अन्यत अस्ति अस्ति भेषजम. द्वैतात सगळीकडे दुःखच भरलेले आहे, दुसरं त्याचं काही रेमिडीज नाही, त्याला काही उपाय पण नाहीये जोपर्यंत तुम्ही द्वैताच्या बाहेर पडत नाही. दृश्यम एकं मृषा सर्वम, याला सगळं खोटं समजा, कारण एकोहम, मी एकच आहे. चिद रस अमल, चिद रस अमल म्हणजे सच्चिद आनंद, तो मी एकच आहे हे लक्षात घ्या. मग काय दिले त्यांनी, द्वैतातली सुख दिलेली आहेत आणि त्याच्या मागे काय दुःख आहे त्याची एक्झाम्पल आहे. भोगे रोग भयम, तुम्ही अति भोग भोगायला लागले इंद्रियांचे की नंतर तुमच्या मागे रोग येणार आहेत. जास्त गोड खा, साखर वाढणार आहे, जास्त सॉल्टी खा, ब्लड प्रेशर वाढणार आहे, जास्त तेलकट खा, ऍसिडिटी पित्त होणार आहे. म्हणजे भोगे रोग भयम. कुले च्युती भयम, म्हणजे तुम्ही चांगल्या उत्तम कुलात असेल तर पदच्युत, तुमचं कुलाचं नाव खराब होण्याची भीती असते. वित्ते नृपालात भयम, आता हा फार पूर्वीचा असल्यामुळे तुमच्याकडे पैसा असेल तर राजापासून तुम्हाला भय आहे की तो पैसा घेऊन जाईल. आज इकडे सरकारपासून तुम्ही म्हणू शकता. माने दैन्य भयम, तुम्हाला जर मान मिळाला, आज मान देणारे व्यक्ती उद्या चपलांचाही हार घालायला तयार कमी नाही पडणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्टार्स बघा किंवा कोणी बघा, कधी चढवतील कधी पाडवतील, तर माने दैन्य भयम, ते भय तुमच्यात राहतं. भले रिपू भयम, तुमच्याकडे शक्ती असेल तर शत्रूचं भय असतं. रूपे जरा भयम, ती सुंदर व्यक्ती असते तिला म्हातारपणाचं भय नेहमीच असतं की एक दिवस हे जाणार आहे आणि नंतर म्हातारपण आहे. आज किती कौतुक केलं तरी उद्या आपण म्हातारे दिसणार होतो. रूपे जरा भयम, शास्त्रे वादी भयम, पंडित असला तर त्याला प्रतिवादीचं भय असतं की अरे मला याच्यात कोणतरी हरवणारा येणारच आहे. गुणे खल भयम, जो गुणी असतो त्याला दुर्जनांचं भय असतं की तो त्रास देईल म्हणून, त्या गुणांचा गैरफायदा घेईल म्हणून. काय कृतांता भयम, तुम्हाला शरीराचा जर आकर्षण आणि जर ओढ असेल तर एक दिवस काय आपण संपणार आहे, मृत्यू आहे शरीराला, त्याला कृतांत म्हणतात, त्याचं भय. सर्व वस्तू भयान्वितम भ्रुवी नृणाम, या सगळ्या ज्या वस्तू आहेत पुरुषांच्या त्या भयानी बनलेल्या आहेत. वैराग्यम एव अभयम, तो वैराग्यच फक्त अभय देणार आहे, त्याच्यात कुठेही भय पुरत नाही. हे विवेकानंदांना सांगायचं होतं. तो वैराग्याची व्याख्या पतंजलीने दिली आहे. दृष्ट अनुश्राविक विषयम वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, म्हणजे जे तुम्ही पाहिलंय किंवा जे तुम्ही ऐकलंय अशाने तुमच्या मनात ज्या इच्छा तयार होतात त्याला तृष्णा म्हणतात.
ही इच्छा तयार न होऊन देणं, वितृष्णस्य, वशीकरण, त्याच्यावर मास्टरी मिळवणं, ह्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे तुम्ही काही ऐका, काही बघा, तुमच्या मनात कुठल्याही इच्छा, आशा, अपेक्षा तयार नाही झाल्या, कुठल्याही कष्टाशिवाय सहजी, तर त्याला अंतरापासून वैराग्य उमटलंय असं म्हणतात. योग चित्तवृत्ती निरोध. आणि हे जे चित्तवृत्ती निरोध आहे, त्या चित्तवृत्ती पतंजलीने दिलेल्या आहेत वेगवेगळ्या 5 प्रकारच्या. आणि त्या चित्तवृत्तींचा निरोध कसा करायचा? अभ्यास वैराग्यम तन निरोध. अभ्यास करा आणि वैराग्य बाणवा आणि त्या चित्तवृत्तींचा निरोध करा. श्रीकृष्ण भगवद्गीतेत एका श्लोकात शेवटी सांगतायत, अभ्यासेन कौंतेय वैराग्येण च गृह्यते. श्रीकृष्ण आणि पतंजली पॅरलल लाईनवर तेच सांगतायत की अभ्यास आणि वैराग्याने तू याच्यावर विजय मिळव. तर विषयी वैराग्य उपजले. आता गोष्ट अशी आहे की हे वैराग्य जर उपजलं तर तुम्हाला कोठार मिळालं, राज्य मिळालं, तुम्हाला याची कल्पनाच नाहीये की वैराग्याने तुम्हाला किती संपत्ती मिळणार आहे. तयासी पूर्ण ज्ञान झाले, मणी टाकतात लागणे राज्य जेवी. म्हणजे मणी जो आहे तो शिंगाचा होता, मणी होता सिगटाचा, लोभ धरुणी तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवेर केला. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हा शिंगाचा मणी घेऊन तू त्याच्या अट्रॅक्शन मध्ये तो वैराग्य करून टाकलं तर तुला पूर्ण राज्यच मिळालं, तू पूर्ण राज्याचाच मालक झाला, हे लक्षात घे. तर हे वैराग्य घेतल्यावर तुम्ही जागे झाले. जागे नसता तेव्हा तुम्ही स्वप्नात असता. आणि स्वप्नात असल्यावर रामायणात रामचरितमानस मध्ये म्हणतात, जानू सपने सिरा कटाय. जर कोणी स्वप्नात डोकं कापलं तर ते दुःख कधीच जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही. जानू सपने सिरा कटाय होई, बिनू जागे ना दुरी दुःख होई. जाग झाल्याशिवाय दुःख दूर होईल का? नाही. पण जागृतीची ओळखण, जागृत झालेला आहे एखादा व्यक्ती, आत्मसाक्षात्कारी झालेला आहे, त्याला आत्मसाक्षात्कार नक्की झालाय, ओळखायचं कसं? जागृतीची ओळखणं, जो विषयी विरक्त अंतरापासून, जो या सगळ्या विषयांपासून विरक्त आहे, आतपासून, नुसता बाह्य देखावा नाही, आतपासून विरक्त आहे. पण रामदास स्वामी म्हणतात जो विरक्तीस आलेला नाहीये त्यांनी काय करावं? जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे. त्यांनी 4 म्हटलेले आहेत, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. तो जो विरक्तीस पूर्ण आलेला नाहीये त्याला साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे थोरी व सांडूनी. आता या ज्या गोष्टी आहेत की जे तुमच्या आतच सगळं ज्ञान आहे, तुमची खरी आयडेंटिटी तुमच्या आतच आहे, तुम्हाला बाहेर शोधायचीच नाहीये, तुम्ही ऑलरेडीच त्या आयडेंटिटीला पोहोचलेला आहात. पण स्वाभिमानाने, या अभिमानाने प्राणी भुललेले आहेत, ते या देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असुनी. तो अंतरात्मा आतच होता पण तरी तुम्ही चुकला, त्या देहाकडे बघत गेला. सहज सोडून सायास, आत्मा सोडून अनात्म्यास दाह्यानी जरी. जे सहज आहे ते सोडून तुम्ही दुसरंच काहीतरी शोधत बसलात. तर रामचरितमानस मध्ये म्हणतात, आनंद सिंधू, आनंद सिंधू तव मध्य बसा. तो आनंदाचा सिंधू तुमच्या हातच आहे, तुमची खरी आयडेंटिटी. बिनू जाने कथा मरसी पियासा. म्हणजे ते तुला न कळल्यामुळे तू तहानेने उगीचच मरतोय. तो आनंदाचा सिंधू सागर तुझ्यात आहे, तो पी. ज्ञानेश्वर महाराज त्याच भाषेत म्हणताय, नाना अमृताच्या सागरी बुडीचे. तू नाना अमृताच्या सागरी बुडतोय तरी मग तोंडा का वज्रमिठी. मग तोंडाला वज्रमिठी का घालून बसलाय? आणि मूर्खा, आणि मनी तरी आठवी जे थिल्लोरद कांदे. म्हणजे अमृताच्या सागरात असून जे थिल्लर उदक आहे, दुसरं कुठलं घाण पाणी, ते तुझ्या मनात आठवत बसलंय. तू फक्त तोंड उघड, अमृताचा सागर तुझ्यातच आहे. सिद्ध असता का निमावे साधनवरी. तू सिद्ध आहेस, उदित साधनांच्या मागे का लागलाय? तर ज्ञानेश्वर महाराज अजून एक उदाहरण देतात. एक दुर्दैवी आहे, त्याच्या घरात जमिनी खालती हजारो नाणी पुरलेली आहेत, पण त्याला कल्पना नाहीये आणि तो वरती बसून उपास करतोय दुर्दैवी भिकाऱ्यासारखा. कारण त्याला वाटतं आपल्याकडे पैसे नाहीत, आपण कंगालो. म्हणून ते म्हणतात, ना तरी निदेवाचा परिवारी लोह्या रुतलिया सहस्त्रावरी. लोह्या म्हणजे ती नाणी लोखंडाची, रुतलिया म्हणजे खालती दडलेली सहस्त्रावरी.
परी ते तर बैसुनी उपवास करी का दरिद्री जीये. म्हणजे तुमच्या आत एवढा आनंद सिंधू आहे, अमृताचा सागर आहे, एवढ्या कोट्यवधी सहस्त्रावरील नाणी आहेत, पण तुम्ही उपाशी राहताय आणि उपवास करत बसलाय. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज अजून एक छान छान उदाहरण देतात. तुम्ही मृगजळ बघितलं, बहु मृगजळ देखोनी डोळा, मृगजळ दिसलं आणि तुम्हाला त्या पाण्याची तुम्हाला तहान इच्छा झाली आणि तेव्हा तुमच्या तोंडात अमृताचा घोट आहे आणि तो तुम्ही धुंकून टाकताय त्या मृगजळाच्या हवेनी. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकिती अमृताचा गिळीळा गळाळा. तोडीला परिसू, गळ्यात परीस बांधलेला आहे तुमच्या, तो तुम्ही तोडून टाकताय त्या शिंपल्याच्या मोहानी. तोडीला परिसू बांधीला गळा, शुक्तिका लाभे. शुक्तिका म्हणजे शिंपल्याच्या लाभासाठी तुम्ही हे करताय. हे सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तैसी अहममितीची लवड सवडी, मातेन पवती बापुरी. म्हणजे त्या अहंकारामुळे, त्याच्यात जे धांदलीत तुम्ही अडकलेले आहेत त्या अहंकाराच्या, त्यामुळे मला तुम्ही पावत नाही आहात, मला तुम्ही ओळखत नाही आहात, तुमची खरी आयडेंटिटी ओळखत नाही आहात. आणि या सगळ्या ह्याच्या तुम्ही वाहत चाललेल्या जन्म मरणाची दुखडी डवळीची केली. म्हणजे गटांगळ्या खात आहे तुम्ही जन्म मरणाच्या गर्तेमध्ये. भगवद्गीतेत 2 श्लोक शेवटचे दिलेले आहेत. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. सगळ्या सेल्फिश डिझायर ज्यांनी सोडलेल्या आहेत, पूर्ण वैराग्य आलेलं आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवात्मना तुष्ट. आपल्या आतच तुम्हाला तुष्टी मिळालेली आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा. म्हणजे बाहेरच्या सगळ्या गोष्टींची तो असक्त आहे, त्याला काही पडलेलं नाहीये. विंदती आत्मनीय सुखम. स्वतःच्या आतच ज्याला सुखाचा सागर मिळालेला आहे. विंदती आत्मनीय सुखम सब्रह्मयोग युक्तात्मा. तो ब्रह्माशी जुडलेला आहे. सुखम अश्नयम अश्नुदे. त्याला सतत कायमचं निरंतर सुख मिळत राहतं, ते कधीही जात नाही. आता एका गावामध्ये त्या मासेमारी बायका असतात. ते तिकडून निघतात आणि मासे विकायला दूरवर जातात. आणि एक दिवस संध्याकाळ होते, उशीर होतो, अर्धेच मासे विकलेले गेलेले असतात. आता काय जायचं, वाटेत कुठेतरी थांबायला लागेल. ते एका गावात थांबतात. आता कुठे झोपायचं? एक फुलवालीचं त्यांना घर दिसतं. तर ती म्हणते आम्हाला झोपायला मिळेल का? त्या 2 बायका असतात. त्या म्हणतात हो झोपा ना तुम्ही, फक्त तुमच्या त्या माशाच्या पिशव्या बाहेर ठेवा, कारण का आज सगळी फुलं आहेत, त्याच्यात ते वास मिक्स होईल ना. त्या म्हणतात ठीक आहे. ते बाहेर ठेवतात बास्केट आणि आत येऊन झोपतात. अर्धा तास झाला, 1 तास झाला, त्यांना झोपच येत नाही. त्या म्हणतात फुलांचा वास एवढा घमघमाट काय जमत नाही. त्या म्हणतात आम्ही जरा बाहेरच जाऊन झोपतो. ती म्हणते ठीक आहे. बाहेर जातात, त्या माशांची टोपली अशी डोक्याशी घेतात आणि त्या वासात मस्तपैकी झोपून जातात. थोडंफार आपलं कसं झालेलं आहे, आपल्याला या माशांच्याच वासात झोपायची सवय झालेली आहे. त्या फुलांच्या वासाची मजा आपण घेणार कशी? जेव्हा आपण विषयासक्त असतो तेव्हा रामदास स्वामी म्हणतात, मर्कटास सिंहासनाची काय किंमत, मर्कटास सिंहासनाची काय किंमत, कुत्र्याला परमान्नाची काय किंमत, तशी विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाची काय किंमत. तो विषयासक्त आहे, त्याला ब्रह्मज्ञान मिळून देखील त्याची किंमत नाही. माकड सिंहासनावर बसल्यावर कसं असतं, किंवा कुत्र्याला परमान्न जरी खायला घातलं तरी त्याचं कसं होईल, तसा तो प्रकार होतो. त्यामुळे हे फिश बास्केट आणि फ्लॉवरची गोष्ट विवेकानंदांनी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जे आमिष आहे, ही आमिष आहे, जैसा आमिष कवळू पांडवा, मिन न सेवी तवची बरवा. जोपर्यंत मासा ते गिळत नाही आमिष, तोपर्यंतच तो बरा आहे. एकदा ते आमिष खाल्लं की तो गळाला लटकला, बंधनात अडकला. त्यामुळे जोपर्यंत तो घेत नाहीये तोपर्यंतच तो मासा सुखी आहे. जैसा आमिष कवळू पांडवा, मीन न सेवी तवची बरवा. आमिष म्हणजे बेट. तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे. तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे. तसं विषयांच्या अटॅचमेंट मध्ये घुसला की तुम्ही गुंतले, अडकले, फसले. आता शेवटची स्टोरी आपण घेऊया. हंसगीता, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की ह्यांनी कुठून सोर्स घेतला होता. हंसगीतेत थोडं उलट गेलेलं. इथे स्वामी विचारतायत गोविंद भागवतपाद की तू कोण आहेस. इथे काय झालं की ब्रह्माचे जे मानसपुत्र होते, सनकादी, सनत कुमार, सनातन, तर हे जे 4 पुत्र होते ते ब्रह्माला विचारतात की योगाची अंतिम दिशा काय, अंतिम गती काय.
पुढचं काय आहे, तर तेव्हा ब्रह्म बिझी असतो, त्याला वेळ नसतो, तेवढं तिथे हंस येतो. विष्णू हंसाचं रूप घेऊन जातात, हंसावतार म्हणून म्हणतात, जो शॉर्ट लिव्ह होता आणि तो हंस गीता सांगतात आणि ते परत जातात त्यांच्या अबोडला. तेवढे तिथे तो हंसावतार संपतो. पण तर तिथे हंसाच्या रूपाने आल्यावर ते सनकादी म्हणजे 4 जे पुत्र असतात ब्रह्माचे मानस पुत्र, ते विचारतात हू आर यू, तू कोण आहेस. आता शंकराचार्याचं तू कोण आहे आपण सगळं बघितलं, त्याच्या थोडं वरच्या लेवलला आपण चाललोय. तू कोण आहे विचारल्यावर विष्णू उत्तर देत आहे हंसाच्या रूपाने, मी कोण आहे, तू कोण आहेस. तर ते पहिले काय म्हणतात हू आर यू. हा प्रश्न तुम्ही जो विचारताय त्याच्यात द्वैत आलं, विचारणारा आणि उत्तर देणारा. पण मी जर आहे तो अमर्याद आहे, इन्फायनाइट ट्रूथ आहे, ब्रह्मन आहे जे इन्फायनाइट आहे. इन्फायनाइट म्हणजे अमर्यादित, त्याला कुठे मर्यादाच नाहीये. ते एकच असू शकतं, दोन असू शकत नाही. इन्फायनाइट इन्फायनाइट कॅन ओनली बी वन. ते अमर्यादित आहे, विदाउट सेकंड, त्याचं दुसरं असूच शकत नाही. तर तू कोण आहेस म्हणण्यापेक्षा तू आणि मी एकच आहोत. तर तुला नीट विचारायचं असेल तर विचार मी कोण आहे, कारण का तू आणि मी एकच होतो. मी कोण आहे हा प्रश्न जास्त अप्रोप्रिएट होईल. पण आता आपण जर बघितलं मी कोण आहे हा प्रश्न जर आपण उत्तर द्यायला गेलो तर उत्तर कसं देणार, जाती गुण क्रिया संबंधांवरती. आता मी जर एकच आहे, अद्वैत आहे, तर मला जाती नाहीयेत, मला गुण नाहीये, मला क्रिया नाहीये, मला संबंध नाहीयेत. ते शंकराचार्यांनी सांगितलेलं आपण बघितलं. म्हणजेच मी कोण आहे ह्याच्यात आत्माश्रय दोष आहे. मी माझ्या पाठीवर उभा राहू शकत नाही, मी माझ्या पाठीवर उभा राहू शकत नाही. फॉल्ट ऑफ सेल्फ डिपेंडन्स. म्हणजेच मी कोण आहे ते विचारणार कोण आणि उत्तर देणार कोण. विचारणाराही मीच, उत्तर देणाराही मीच. म्हणजे याच्यात प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा मीच आहे. म्हणजे हा प्रश्नच मुळातच बेबुनियाद, बेसलेस आहे. म्हणून ते म्हणतात पंचात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः. पंचमहाभूतांनीच सगळे हे शरीर झालेली आहेत, ती सगळी सारखीच आहेत. 5च पंचमहाभूतच त्याच्यात आहेत. मग तू हा प्रश्न जो विचारतोय त्याच्यात खरोखरी डीप पर्पज काही नाहीये सेपरेट करण्यात, ती सगळे पंचमहाभूतांनीच झालेली आहेत. म्हणून प्रश्न हा विचारणं मी कोण आहे ते केवळ बोलणं आहे आणि ते केवळ निरर्थक आणि अर्थहीन आहे. त्या प्रश्नाला काही अर्थच उरत नाही, हे बोलणं देखील आपलं निरर्थक आहे असं म्हणून ते मग पुढे उत्तर द्यायला सुरुवात करतात त्यांच्या प्रश्नांची, जी हंस गीता पूर्ण 42 श्लोकांची आहे. आपण नंतर जेव्हा घेऊ कर्मयोगात त्याच्यात आपण घेऊ गुणातीतमध्ये आपण थोडंफार घेतलं होतं. तर हे शंकराचार्यांचं झालं. त्याच्यात अजून डीप मध्ये पण आपण गेलो असतो. यातला पहिल्यांदाच बराच भाग तुमच्या कानावर पडला असेल तर जरा हेवी होईल. परत परत ऐकायला लागला तर हे परत जुळायला लागेल आपल्याला. ठीक आहे, तर आपण बसायला नाही आता संपूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते दोषावे, दोषोनी मद द्यावे कसाय दानवे. की कंकटी सांडो तया सत्कर्मी